नमस्कार, मी स्नेहल पाटकर. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि पुणे पोलिसांची पत्रकार परिषद सुरू आहे. आपण थेट जाऊयात. सर्व पंजाब, राजस्थान, हरियाणा या टीमसोबत शेअर केलेले आहेत. पंजाबची टीम कालपर्यंत इथे होती. हरियाणा आणि राजस्थानच्या टीमसुद्धा इथे येऊन गेलेल्या आहेत. आत्तापर्यंत तपासावरून संतोष जाधव आणि महाकाल यांचा जो रोल आहे तो राजस्थानमधल्या गुन्ह्यांमध्ये निष्पन्न झालेला आहे. हरियाणामधल्या पण एका गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेला आहे. अजून फर्दर इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि याविषयीचे जे काही डिटेल्स आहेत ते सर्व एजन्सीजना आम्ही शेअर करत आहोत. सर, ॲक्च्युअल आता शिफ्टिंग सुरू झालेलं होतं. मुर्शिदाबादमध्ये राजस्थान आणि हरियाणामधल्या ऑफिसेसमध्ये यांची इन्व्हॉल्वमेंट असल्याचं सांगितलं. मुर्शिदाबादमध्ये यांनी इन्व्हॉल्वमेंट कन्फर्म केली आहे का, की रेक्टिफाय झाली आणि तसं काही आहे का तपासामध्ये काय करतात? मुसेवाला केसच्या संदर्भामध्ये आत्तापर्यंत आपण सगळ्यांनी पंजाब पोलिसांनी पण काही 15 तारखेला एक डिटेल प्रेस रिलीज दिली आहे, ज्याच्यामध्ये आपल्याकडे आरोपींकडे पण इंट्रोगेशन केल्यानंतरच्या फॅक्टच्या आधारे त्यांच्याकडून एक ऑफिशियल प्रेस रिलीज मला वाटतं आलेली आहे. त्याचा आपण आधार घ्यावा, कारण आम्ही आत्तापर्यंत आमची पॉलिसी आपल्याला फार क्लिअर सांगितलेली आहे की जे इन्व्हेस्टिगेशन जी एजन्सी करते आहे त्याच्याविषयीच्या प्रेस नोट्स किंवा जे काही बाईट्स द्यायचे असतील तर तेच एजन्सी देतील. आमच्याकडच्या तपासावरून आत्तापर्यंत हे निष्पन्न झालेलं आहे निश्चितपणे की संतोष जाधव आणि महाकाल किंवा आम्ही जे अटक केलेले आरोपी आहेत हे निश्चितपणे बिश्नोई गँगशी संबंधित आहेत. आणि पंजाब पोलिसांनी जे काही डिटेल्स आत्तापर्यंत रिव्हील केलेले आहेत त्याच्याप्रमाणे गोल्डी ब्रार, विक्रम ब्रार, नंतर हा जो अनमोल बिश्नोई आणि सचिन बिश्नोई हे सगळे कॉन्स्पिरेटर्स म्हणून त्यांच्या केसमध्ये निश्चितपणे ऑफिशियली त्यांची नावं पंजाब पोलिसांनी पण डिक्लेअर केलेली आहेत. ते त्यामध्ये शूटर्स कोण होते याविषयीची पण काही स्टेटमेंट्स पंजाब पोलिसांनी दिलेली आहेत. आमच्या आत्तापर्यंत तपासाप्रमाणे या अटक केलेल्या आरोपींचा निश्चितपणे सचिन बिश्नोई, अनमोल बिश्नोई, विक्रम ब्रार यांच्याशी संबंध आहे. त्यांच्याशी कम्युनिकेशनमध्ये होते, परंतु ते प्रत्यक्ष घटनेमध्ये उपस्थित होते किंवा नव्हते याविषयी आत्तापर्यंत कन्क्लुजन काही निश्चितपणे सांगता येत नाही किंवा तसं काही निश्चित कन्क्लुजन अजून पंजाब पोलिसांनी ड्रॉ केलेलं दिसत नाही. आमच्या आत्तापर्यंतच्या तपासावरून आम्ही एवढंच आत्ता म्हणू शकतो की हे आरोपी या टोळीशी लिंक्ड आहेत, परंतु ते प्रत्यक्ष त्यामध्ये सहभागी होते किंवा नाही याविषयीची पुष्टी ही पंजाब किंवा जे पोलीस याचा तपास करत आहेत त्या केसचा ते आपल्याला काही दिवसामध्ये करतील. आत्ता या केसमध्ये आम्ही आत्तापर्यंत जीवनसिंग नहार आणि श्रीराम थोरात या 2 लोकांना काल अटक करून कस्टडी घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर पुढे जे लोक निष्पन्न झालेले आहेत ते 5 लोक आहेत आणि त्यांना आज आम्ही कोर्टात प्रोड्यूस करत आहोत. सर, महाकालच्या स्टेटमेंटमध्ये असं म्हटलं की महाकालच्या स्टेटमेंटमध्ये त्यांना असं म्हटलं की त्यांना करण जोहर सुद्धा त्यांच्या टार्गेटवर होता आणि सुशांत सिंग राजपूतच्या सुसाईड केसमध्ये तो कारणीभूत असल्याचा प्रोपोगंडा करत होते. त्याच्याकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागणार होते, त्या प्लॅनमध्ये होते. नेमकं त्याने काय काय म्हटलं सौरभ महाकालने त्याच्या स्टेटमेंटमध्ये? नाही, याच्याविषयी जे आरोपी आमच्याकडे कस्टडीमध्ये आहेत आणि काही दावे केले असतील किंवा काही त्याच्याविषयी बोलले असतील तर त्या इनपुट्स आम्ही त्या एजन्सीजना दिलेले आहेत. जसं मुंबई पोलीस असेल किंवा हे त्याविषयी एक्झॅक्टली त्याचं पुष्टीकरण जोपर्यंत होत नाही, म्हणजे नॉर्मली एखादा आरोपी एखादी गोष्ट सांगत असेल किंवा काही क्लेम करत असेल तर ती माहिती हिअरसे आहे, म्हणजे IQ माहिती आहे का त्याला खरंच काही तथ्य आहे याचं व्हेरिफिकेशन आम्ही तपासात करत असतो. आणि जोपर्यंत त्याला काही आधार सापडत नाही किंवा ज्याला त्याचं काही आम्हाला क्रॉस व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्याविषयी काही दावा करू शकत नाही. आत्तापर्यंतच्या ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या निश्चितपणे आमच्याकडून त्या क्रॉस व्हेरीफाय झालेल्या आहेत आणि म्हणून आम्ही त्या निश्चितपणे शेअर करतो. तशा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे याच्यामध्ये मला सर्वप्रथम तर मीडियाचे धन्यवाद द्यायचे आहेत की हे महत्त्वाच्या अतिशय ह्या केसमध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आम्हाला खरं सांगायचं तर हे इनपुट्स सर्वप्रथम आम्हाला आमच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पण आम्ही फार क्लिअरली सांगितलं होतं आमच्या ADG सरांनी की आम्हाला मीडियातून आलेल्या माहितीमुळे खरं सांगायचं तर ही केस आमच्याकडे सुरुवातीला रिपोर्ट झाली. आमच्याकडे ऑफिशियल कम्युनिकेशन असं कुठल्याही पोलिसांकडून आलेलं नव्हतं आणि त्या आधारे आम्ही
तेव्हा पुणे पोलिसांची पत्रकार परिषद सुरू आहे. या पत्रकार परिषदेतले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पण तुर्तास वळूयात पुढच्या बातमीकडे. आज राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आणि कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागात आज मोसमी पाऊस सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. तर मुंबईतही 19 जून पासून मुसळधार पाऊस बरसणार असल्याचं भाकीत हवामान विभागानं व्यक्त केलंय. त्यामुळे मुंबईकरांचा वीकेंड पावसात जाण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वारे कमी दाबाच्या क्षेत्रात वेगाने येत आहेत. त्यामुळे कोकणात आणि घाट भागात पावसाचा जोर अधिक राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. वळूयात पुढच्या बातमीकडे. भुसावळ शहरात रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पहिल्याच पावसात बस स्थानकात तळ साचलं होतं. बस स्थानकामध्ये सर्वत्र पाणी साचल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये आणि बसमध्ये बसण्यासाठी प्रवाशांना पाण्यातून मार्ग काढावा लागतोय. बस आल्यानंतर प्रवाशांच्या अंगावर घाण पाणी उडतंय. बस स्थानक परिसरात माती टाकून खड्डे बुजवण्यात यावेत अशी मागणी प्रवाशांकडून केली जाते. भुसावळ मधलं हे बस स्टँड आहे. बस स्टँडचं म्हणजे बस स्थानकाचं हे तळ झालेलं आपण दृश्यांमध्ये पाहतोय. वाशिम शहर, वाई, सोनखास, वारलासह जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली. त्यामुळे खरीप हंगामातील रखडलेल्या पेरण्यांना आता वेग येणार आहे. खरीप हंगामामध्ये ज्या पेरण्या रखडल्या होत्या त्यांना आता वेग येणार आहे. मान्सून पूर्व पावसावरती ज्यांनी पेरण्या केल्या त्या शेतकऱ्यांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळालाय. वाशिम शहरातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. आणि जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचं पाणलोट क्षेत्रामध्ये झालेला पाऊस हा 393 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. 393 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढलेली आहे आणि हतनूर धरणाचे 4 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले. तापी नदीपात्रात त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीपात्रात न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. आणि आता जाऊयात बीडमध्ये. बीडमधल्या आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पहिल्याच पावसानं शेतकऱ्यांच्या फळबागाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. लिंबू, डाळिंब, पेरू, आंब्याच्या फळबागा या उन्मळून पडल्यात. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. शेतकरी गोकुळ वाघुल यांनी अनेक वर्षांपासून टँकरद्वारे पाणी देऊन या फळबागेची लागवड केलेली आहे. मात्र पहिल्याच पावसात या सर्व फळबागा ही फळबाग उद्ध्वस्त झाली आहे. शासनानं भरपाई न दिल्यास इथल्या शेतकऱ्यांनी आत्महत्येचा इशारा दिलाय. पहिल्याच पावसामुळे इथला शेतकरी हा हवालदिल झालाय. ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू झाला तो सुमारे 3.5 तास हा पाऊस चालू राहिला आणि गावातील सर्व पाझर तलाव, मायनर इरिगेशन तलाव, नाला बर्डिंग सर्व ओव्हरफ्लो होऊन गावाच्या शिवाराच्या बाहेर पाणी गेलं. त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. बांधबंदिस्ती फुटल्या, अनेक ठिकाणी फळबागांचं नुकसान झालं. त्याचप्रमाणे मका वगैरे ही जी पिकाचं नुकसान झालेलं आहे. रस्त्याचं पण अनेक ठिकाणी पूल तुटलेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यामुळं डांबरीकरण खचलं. अशा प्रकारचं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. ताली फुटलेल्या आहेत. अचानक असं वरुण राजा आला की त्याच्यात पाऊस कमी आणि वारा भरपूर आला. पाऊस तर उलशिकच झाला, पण वारा असा होता की लिंबुनीचे झाडं, डाळिंबाचे झाडं, आंब्याचे झाडं हे प्रचंड उद्ध्वस्त होऊन बसले. आता ही बाग आम्हाला पुन्हा निर्माण करायला कमीत कमी 15 वर्ष लागतात. त्याला लिंबुनी लावून आम्हाला त्याला खत पाणी घालून पाणी एकात पुन्हा दुष्काळ पडला, पुन्हा त्याला एकात पाणी घाला, तर आमचं किती मोठं नुकसान झालंय. याची लवकरात लवकर दखल घ्यावी व आम्हाला शासनाने योग्य ते लवकर याचा मोबदला द्यावा. भयानक वादळ आलं. त्या वादळामध्ये आमची झाडं ज्या झाडांवरती आमचा शेतकरी अवलंबून आहे अशी झाडं जमीनदोस्त झालीत आणि त्या झाडांचा मोबदला आमच्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावा आणि जी विमा रक्कम आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा व्हावी. इथं डाळिंबाची बाग आहे, आंब्याची बाग आहे, लिंबाची बाग आहे. ह्या बागा जर जमीनदोस्त झाल्या तर आमच्या शेतकऱ्याला उद्याचा प्रश्न निर्माण होतो आहे.
तर शासनाने ह्या गोष्टीकडे थोडं लक्ष देऊन लवकरात लवकर मोबदला आमच्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावा. आणि आता बातमी आहे बेंगळुरूमधून. रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे दोघांचा मृत्यू झालाय. महादेवपुरामध्ये राजा कालव्यामध्ये वाहून गेलेली दुचाकी पकडण्याच्या प्रयत्नात एक तरुण होता आणि हा तरुण या पाण्याच्या लोंढ्यासोबत वाहून गेलाय. तर दुसरीकडे पावसामुळे घरातील भिंत कोसळून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय. तर या दुर्घटनेत 3 जण जखमी झाल्याची देखील माहिती मिळते. बंगळुरूमध्ये झालेल्या पावसामुळे अनेक भागात रात्री पाणी साचलं होतं. अनेक रस्ते हे पाण्याखाली गेल्यानं इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. आता जाऊयात आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे. आसाममधील दरंग जिल्ह्यातही पूरस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग 15 देखील पूर्णपणे पाण्याखाली गेलाय. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. आणि आता बातमी विस्तारानं. गेल्या वर्षाप्रमाणे बदलापूर यंदाही बुडण्याची भीती आहे. गेल्या वर्षभरात बदलापूरच्या पूर व्यवस्थापनाबाबत कोणत्याही उपाययोजना सरकारनं केलेल्या नाहीयेत. त्यामुळे यंदाही पुराची वाट पाहण्यापलीकडेच बदलापूरकरांकडे कोणताही मार्ग उरलेला नाहीये. पाहूयात याबद्दलचा हा एक रिपोर्ट. बदलापूर यंदाही बुडणार? बदलापूरला यंदाही पुराचा धोका. पूरग्रस्त बदलापूरकरांना वाली कोण? पावसाळा आला की बदलापूरकरांना आनंद होण्याऐवजी त्यांच्या मनात धडकी भरते. गेल्या 2 वर्षात बदलापूरला 1-2 वेळा नाही तर तब्बल 3 वेळा महापुराचा तडाखा बसलाय. बदलापूर पश्चिमचा बहुतांश भाग हा जलमय झाला होता. गेल्या वर्षभरात महापूर टाळण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे यंदाही बदलापूरचं बुडलापूर होणार का अशी भीती बदलापूरकरांमध्ये आहे. पूर आपल्या घरातले डॉक्युमेंट्स असतात, किती सांभाळायचं, कोणाकडे ठेवायला द्यायचे, दागदागिने असतात, काही महत्वाच्या गोष्टी असतात, काय करायचं त्यासाठी आम्हाला खूप भीती वाटते. पावसाळा म्हटलं की जून जुलै आला की आम्हाला भीती वाटते की आता काय होणार आहे. एवढं नुकसान होतं पण काही भरपाई मिळत नाही, काय नाही. त्यामुळे आम्हाला ते सतत फेऱ्या माराव्या लागतात तहसीलदारला. ते बोलतायत की तुमचं शॉप लायसन आणा. आता पाण्यामध्ये शॉप लायसन केलं तर आम्ही कुठून आणणार बरं? नगर परिषद प्रशासनानं उल्हास नदीत आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम घेतली खरी, पण प्रत्यक्षात नगर परिषदेकडे आवश्यक मनुष्यबळ नसल्याची कबुली मुख्याधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रमाणे 2 स्पीड बोट आपण ॲड केलेल्या आहेत. त्याचबरोबर काही नवीन बोटीसुद्धा फायबरच्या बोटी, त्याचबरोबर रेस्क्यू असणाऱ्या बोटी, त्याबरोबर काही इंजिन्स जे आहेत ते नवीन घेतलेले आहेत. आणि आपल्याकडचं जे मनुष्यबळ आहे तर ते जर अपुरं आहे थोडंसं, त्यामुळं आपण काही व्हॉलंटियर्स आणि काही संस्थांच्या माध्यमातून देखील अशा परिस्थितीमध्ये मनुष्यबळ आपण उपलब्ध करून घेणार आहोत. पूर व्यवस्थापनाच्या नावाखाली वर्षभर प्रशासनानं कागदी घोडे नाचवले. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात तरी बदलापूर जलमय होऊ नये एवढीच प्रार्थना करणं आता बदलापूरकरांच्या हाती राहिलंय. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, अंबरनाथ. आणि आता बदलापूरमधून जाऊयात कल्याणमध्ये. कल्याण महापालिका क्षेत्रातील शहाड परिसरात अवघ्या 20 ते 25 मिनिटांच्या पावसानं एका आठवड्यात इथला परिसर हा 2दा जलमय झाल्याचं समोर आलंय. उल्हासनगरचा नाला हा शहाडच्या नाल्याला जोडल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली आणि तसा आरोप केला जातोय. दरम्यान कोट्यावधी रुपये खर्चून केलेली नाले सफाई कुठं गेली असा सवाल नागरिक विचारतायत. काय आहे इथल्या नाल्याची परिस्थिती याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी. अवघ्या 25 ते 30 मिनिटाच्या पावसानं कल्याण डोंबिवली महापालिका परिसरातील शाड परिसरामध्ये गुडघाभर पाणी साचतं. या ठिकाणचा जो नाला आहे तो आता आपण पाहू शकतो की पावसाळा सुरू झाल्यानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेनं जे कंत्राट दिलं आहे त्या कंत्राटदाराच्या कामगार या ठिकाणी नालेसफाई करतात आणि मोठ्या प्रमाणात या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा आहे. आणि जेव्हा 25 ते 30 मिनिटाचा पाऊस पडतो त्यानंतर या कचऱ्यामुळे सगळे जे पावसाचं पाणी आहे ते या रस्त्यावर येते आणि रस्ता पूर्णपणे गुडघाभर पाण्यामध्ये बुडलेला असतो आणि त्याच्यामुळे वाहतूक कोंडी होते, नागरिकांना याय जायला मार्ग राहत नाही. मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर ही नालेसफाई महापालिकेनं करायला का लावली आहे, या अगोदर महापालिकेला हे सुचलं नाही का, असा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय. काही गृहसंकुलांमध्ये देखील पाणी शिरलं होतं काल 20 ते 25 मिनिटाच्या पावसानं. मात्र पालिका प्रशासनानं त्यावर कोणतीही उपाययोजना केलेली नाहीये. आज
दुसऱ्या दिवशी जेव्हा ऊन पडलेलं आहे, दुपारी या ठिकाणी नालेसफाई करायला सुरुवात केलेली आहे. इथल्या नागरिकांचं असंही म्हणणं आहे की काही नाले जे आहेत ते उल्हासनगर महापालिकेत येतात आणि उल्हासनगर महापालिकेने जी नालेसफाई केलेली आहे तो कचरा नाल्याच्या शेजारी काढून ठेवलेला आहे, तो अजून उचललेला नाही आणि त्याच्यामुळे पाऊस सुरू झाला की तो कचरा पुन्हा नाल्यात जातो आणि हा नाला चोकअप होऊन या ठिकाणी नाल्यातलं पाणी बाहेर येतं आणि ते शहाड परिसरात जमतं. त्याच्यामुळे उल्हासनगर महापालिका आणि कल्याण डोंबिवली महापालिका या दोघांना संयुक्तपणे मोठ्या प्रमाणात नालेसफाई करावी लागेल आणि पावसाळ्यापूर्वी ही नालेसफाई करायला हवी होती. मात्र निदान आता तरी महापालिकेला नालेसफाईची जाग आली आहे, त्याच्यामुळे आता जो काही पाऊस पडणार आहे त्या पावसामध्ये तरी आता या परिसरात पाणी साचू नये अशी अपेक्षा इथल्या नागरिकांची आहे. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, कल्याण. आणि आता यानंतर बातमी न्यूज 18 लोकमतच्या दणक्याची. सीबीएसई बोर्डाच्या 12वीच्या प्रवेशासंबंधित ही बातमी आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवली होती. याची तात्काळ दखल घेत शिक्षण विभागाकडून ही दखल घेण्यात आलेली आहे आणि आता 12वीचा एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नसल्याचं आश्वासन उच्च शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आलेलं आहे. प्रवेशाचा तिढा सोडवण्यासाठी शिक्षण विभाग कुलगुरूंची बैठक बोलावणार असल्याची माहिती आहे. शिक्षण संचालक धनराज माने यांनी ही माहिती दिली आहे. राज्यामध्ये इयत्ता 12वी पास झाल्यानंतर BA, BSc, BComला पारंपरिक विद्याशाखांना जे प्रवेश होतात त्या विद्याशाखांमध्ये कुठलाही विद्यार्थी 12वी पासआउट झालेला वंचित राहणार नाही याची सर्वोपरी खबरदारी शासन म्हणून घेईल. त्यानंतर ज्या विद्यापीठाने आपला वेळापत्रक जाहीर केलेला आहे ऑलरेडी त्या विद्यापीठांनासुद्धा कळवण्याच्या संदर्भामध्ये शासन स्तरावर आम्ही तात्काळ त्या ठिकाणी आमचा प्रस्ताव देऊ आणि शासन स्तरावरून संबंधित विद्यापीठाला त्या पद्धतीचे निर्देश त्या ठिकाणी तात्काळ देण्यात येतील. आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे. शिवसेना खासदार संजय राऊतांनी केंद्र सरकारवरती निशाणा साधलाय. मोदी सरकारची प्रत्येक योजना ही अपयशी असून सैन्यात ठेकेदारी पद्धतीनं भरती घेणं हा भारतीय सैन्याचा अपमान असल्याचं हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय. मोदी सरकारची प्रत्येक योजना अशा प्रकारची ही अपयशी ठरलेली आहे. मोदी सरकारनं आता किती 10 लाख 20 लाख नोकऱ्या द्यायचं घोषणा केली. त्याच्या आधी 2 कोटी 10 कोटी महागाई कमी करण्याची. आता हे नवीन काहीतरी अग्निपथ काढलेलं. सैन्य पोटावर चालतं. सैन्याला एक डिसिप्लिन शिस्त असते. हा एक डिसिप्लिन फोर्स आहे आणि सैन्यामध्ये जर ठेकेदारी पद्धतीनं कंत्राटी पद्धतीनं जर भरती होणार असेल तर भारतीय सैन्याची जी प्रतिष्ठा आहे देशात ती रसातळाला जाईल. पण सैन्य हे ठेकेदारीवरती सैनिक ठेकेदारीवरती कसा काय येऊ शकेल? ज्यांच्यावर देशाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे त्यांना ठेकेदारी पद्धतीनं 4 वर्षासाठी फक्त नोकरी म्हणून कामावर ठेवणं हा संपूर्ण भारतीय सैन्य दलाचा राष्ट्रीय सुरक्षा दलाचा अपमान आहे. आणि नाना पटोले पत्रकारांशी संवाद साधतायत. थेट जाऊयात. विषय तो संपलेला आहे आणि परिषदेमध्ये सगळेजण एकत्रित आहेत. मतदान आहे. राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला मतांची जास्त गरज आहे. अशा वेळेस काँग्रेस कशा पद्धतीने वेगळी काही रणनीती आखते का? बघा, आमच्याजवळ जी काही मतं आहेत महाविकास आघाडीजवळ ती जवळपास आमच्या उमेदवारांना एक्सेस मतं म्हणजे त्याला जिंकायला याच्या त्याच्यापेक्षा जास्त मतं आमच्याजवळ आहे. त्याच्यामुळे कुठलीही भीती, कारण की राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांचं आणि आमच्या मतांच्या अंतरामध्ये फार कमी होतं. पण आत्ता जे अंतर आहे ते विरोधकांचं फार मोठं आहे. जवळपास त्यांना 22 मतं लागतात आहेत. तेवढी मतं त्यांच्याजवळ होऊ शकत नाही. त्यांचा प्रयत्न आहे. मोठ्या प्रमाणात केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग आणि पैशाचा प्रलोभन अशा पद्धतीचा त्यांचा जो प्रयत्न सुरू आहे त्या प्रयत्नाला कुठेही त्यांना यश येणार नाही. यावेळेस महाविकास आघाडीचे 6 उमेदवार निवडून येतील.
10 उमेदवार आहेत, 10 जागा आहेत तर उमेदवार 11 आहेत. तुम्हाला काय वाटतंय विकेट कुणाची पडेल? बीजेपीची विकेट पडेल. सर की अन्य केंद्रीय कुणाची? आता कोणाची पडेल? बीजेपीची पडेल. सर केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग आणि पैशाचा वापर असा आरोप तुम्ही करताय. राज्यसभेच्या वेळी याचाच वापर करून भाजप जिंकले असं तुम्हाला म्हणायचंय का, आणि आता त्याचा वापर होतोय का? अजूनही त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्याचे रिपोर्टिंग आम्हाला येतात आहेत. ते कोणाशी बोलतात, काय चाललेलं आहे, ज्यांच्याशी बोलतात ते आम्हाला सांगतात आहेत. त्याच्यामुळे ते काय बोलतात, त्यांची वाक्यरचना काय आहे, विरोधकांची त्यांना जी केंद्राच्या सत्तेची जी गरमी आहे त्याचा फायदा कसा घेतात, केंद्रीय तपास यंत्रणेचा कसा दुरुपयोग चालू आहे, केंद्रीय तपास यंत्रणा कसं अनेक आमदारांना फोन लावतात, त्या सगळ्या गोष्टी आमच्याजवळ माहिती आहे. वेळ आले तर सगळ्या गोष्टी समोर करू. पण या पद्धतीचं हे लोकतंत्र होऊ शकत नाही. आता मतदानाच्या अधिकारापासूनही वंचित करण्याचं काम ज्या पद्धतीनं चाललेलं आहे तर खऱ्या अर्थानं, आणि मी मगाशी सांगितलं की आता सुप्रीम कोर्टाचे जजेस आपल्याला न्याय मागण्यासाठी जेव्हा पत्रकार परिषद घेतात की आम्हाला संरक्षण पाहिजे, तर याचा अर्थ आपला देश कुठल्या दिशेला चाललेला आहे याचा अंदाज सगळ्यांना यायला पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेला किती अडथळा BJPच्या वतीनं निर्माण केला तरी महाविकास आघाडी 6ही उमेदवारी महाविकास आघाडीची जिंकली. केंद्रीय तपास यंत्रणा फोन करते, आमदारांना फोन केले जातात केंद्रीय तपास यंत्रणा. ते आम्ही सांगितलं, मी मगाशी सुरुवातीला सांगितलं की योग्य वेळेवर योग्य गोष्टी आम्ही सगळ्या मांडू. नाही, पण केंद्रीय तपास यंत्रणांचा हस्तक्षेप आहे का मी निवडणुकीत? तुम्हाला ते सांगितलं की केंद्रीय तपास यंत्रणा सुद्धा काही आमदारांना फोन करतात आहेत आणि कसं फोन करतात त्याचं रेकॉर्डिंग आमच्याजवळ आहे. योग्य वेळेस आम्ही दाखवू. कोणत्या पक्षाच्या आमदारांना महाविकास आघाडीच्या आमदारांना या पद्धतीचा दबाव तंत्र केला जातो आहे हे पण निदर्शनास आलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की या पद्धतीच्या आणि या दबावाला आता कोणी घाबरणार नाही. ईडी आता फ्लॉप झालेली आहे आणि त्या ईडीला आता कोणी घाबरत नाही. अशी पण तुमच्या आमदारांना असे फोन केले जातात महाविकास आघाडीच्या आमदारांना या पद्धतीचा दबाव वापरला जातो आहे हे आता स्पष्ट झाले. नाना, राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेची अपक्ष आमदारांचा भाव वधारलेला आहे. एकंदरीत तुमची रणनीती कशी असेल? आम्हाला एक बघा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की स्विस बँकेमध्ये 2 वर्षात 212% भारताच्या पैशाची वाढ झाली. आता पैसा कोणाजवळ असेल, ज्या पद्धतीनं खोटे आरोप करून 2014मध्ये तर निवडणुका जिंकल्यात की स्विस बँकेमध्ये यांचे पैसे आहेत त्याचे पैसे आहेत अशा पद्धतीनं सांगून काँग्रेसला बदनाम करण्याचं काम त्या काळात झालं. तर स्विस बँकेमध्ये नेमके पैसे त्यावेळेसही कोणाचे होते आणि आताही कोणाचे आहे हे सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून आता देशातली जनता आणि आमचे आमदार महाविकास आघाडीचे यांना काही या सगळ्या गोष्टी कळत नाही असं भाग नाही. भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा आता जनतेच्या समोर आलेला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की विधान परिषद तर ही निवडणूक तर महाविकास आघाडी जिंकेलच, पण आता पुढच्या आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर इतरही काही घडामोडी पाहायच्या तेव्हा कुठेही जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.